कल्पना करा तुमचा एखादा नातेवाईक मित्र वर्षानुवर्षे अमेरिकेत मेहनत करून आयुष्य उभं करतोय आणि अचानक एक दिवस त्याला हातापायात बेड्या घालून लष्करी विमानातून भारतात परत पाठवलं जातं. ऐकायला हे एखाद्या सिनेमासारखं वाटतं, पण गेल्या 1.5-2 वर्षात अमेरिकेत हे प्रत्यक्षात घडतंय. आता अमेरिकेतून पुन्हा एकदा हजारो भारतीयांना बाहेर काढलं जाणार आहे. तब्बल 18,000हून अधिक भारतीय मायदेशी परतण्याची शक्यता आहे. शेकडो भारतीयांना सध्या तिथल्या डिटेन्शन सेंटर्स मध्ये ठेवण्यात आलंय. या बातमीनं अमेरिकेत राहणाऱ्या लाखो अनिवासी भारतीयांमध्ये म्हणजेच NRIs मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पण या सगळ्या मागचं कारण काय आहे? अचानक अमेरिकेनं भारतीयांवर ही कारवाई का सुरू केली आहे? आतापर्यंत प्रत्यक्षात किती जणांना भारतात परत पाठवण्यात आलंय आणि याचा तिथल्या भारतीयांवर काय परिणाम होणार आहे? हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सर्वात आधी समजून घेऊया की अमेरिकेत नेमकी परिस्थिती काय आहे. तर गेल्या काही महिन्यात अमेरिकन सरकारनं इल्लीगल इमिग्रंट्स विरोधात आपली मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. अमेरिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार हजारो भारतीय नागरिक सध्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमधील डिटेन्शन सेंटर्समध्ये कायदेशीर कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. आकडेवारीवर नजर टाकली तर 18,000 भारतीयांची मायदेशी रवानगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी वैध कागदपत्रे नाहीत किंवा ज्यांनी चुकीच्या मार्गाने देशात प्रवेश केलाय असं सांगण्यात येतंय. या कारवाईमुळे आता केवळ बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांचंच नाही, तर तिथल्या संपूर्ण भारतीय समुदायाचं लक्ष ट्रम्प सरकारच्या पुढील पावलांकडे आहे. आता प्रश्न असा येतो की हे सगळं का सुरू आहे? याचं मुख्य कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाचं बेकायदेशीर स्थलांतर पूर्णपणे रोखणे हे निवडणुकीतलं प्रमुख आश्वासन. सत्तेत आल्यापासून त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट लष्करी विमानांमधून त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अमेरिकेतील परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय की अमेरिका आपली सीमा अधिक कडक करत आहे. इमिग्रेशन कायदे अधिक कठोरपणे राबवले जाते आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढलं जाते. अमेरिकेच्या भूमिकेनुसार या कारवाई मागचा उद्देश हा इतरांना बेकायदेशीर मार्गाने स्थलांतर करण्यापासून रोखणं हाही आहे. आता किती जणांना आतापर्यंत भारतात परत पाठवण्यात आलं हे पाहणंही महत्वाचं आहे. आकड्यांबद्दल बोलायचं झालं तर ही प्रक्रिया गेल्या 1.5 वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. फेब्रुवारी 2025 ला अमेरिकेनं पहिल्यांदाच लष्करी विमानातून 104 भारतीयांना अमृतसरमध्ये पाठवलं होतं आणि त्यावेळी अनेकांच्या हातापायात बेड्या असल्याचं समोर आल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर टेक्सासमधील सॅन अँटोनियो वरून आणखी एक C-17 लष्करी विमानाने 205 भारतीय स्थलांतरितांना परत पाठवलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण 2025 या वर्षात अमेरिकेनं 3,567 भारतीय नागरिकांना डिपोर्ट केलं, तर 2026 मध्ये जून पर्यंतच 1,073 भारतीयांना परत पाठवण्यात आलंय. याआधी नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या काळात 519 भारतीयांना व्यावसायिक आणि चार्टर्ड विमानांमधून मायदेशी पाठवण्यात आलं होतं. म्हणजेच गेल्या काही वर्षात ही संख्या सातत्यानं वाढतच चालली आहे आणि आता 18,000चा हा मोठा आकडा उभा ठाकलाय. अमेरिकेच्या या मोहिमेचा आणखी एक चिंताजनक भाग म्हणजे डिटेन्शन सेंटर्स. ट्रम्प सरकारनं डिपोर्ट होणाऱ्या स्थलांतरितांना ठेवण्यासाठी अमेरिकेतील एल पासो आणि कॅलिफोर्नियामध्ये मोठी गोदामं विकत घेतली आहे आणि त्याचं रूपांतर डिटेन्शन सेंटर मध्ये केलंय. या सेंटर्ससाठी तब्बल 16,500 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. या डिटेन्शन सेंटर्स मध्ये ठेवलेल्या लोकांसोबत गैरवर्तन होत असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वतःची बाजू मांडण्याची, अपील करण्याची किंवा वकील नेमण्याची संधीही दिली जाणार नाही असं वृत्त आहे. अमेरिकेतील इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट म्हणजेच ICEच्या टीम्स सातत्यानं न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी यांसारख्या राज्यांमध्ये छापे टाकत आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक राहतात. आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे अचानक हे सगळं का घडतंय? यामागे कोणती प्रमुख कारणं आहेत? तर पहिलं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात डंकी फ्लाइट्स किंवा डंकी रूट हा शब्द चर्चेत आलाय. अनेक भारतीय, विशेष म्हणजे पंजाब, हरियाणा आणि गुजरात सारख्या राज्यांमधून एजंट्सना लाखो रुपये देऊन मेक्सिको किंवा कॅनडाच्या सीमेवरून बेकायदेशीरपणे चालत अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 2 वर्षात अशा प्रकारे सीमा ओलांडणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांसाठी हे राष्ट्रीय सुरक्षेचं मोठं आव्हान बनलंय. एका वर्षभरात अमेरिकेच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या पथकानं कॅनडा सीमेवर 14,000हून अधिक भारतीयांना अटक केली आहे. भारतीयांची संख्या सीमेवरील एकूण अटकेच्या तब्बल 60% इतकी होती.
दुसरं कारण आहे अमेरिकेचे बदलत चाललेले कठोर इमिग्रेशन धोरण. अमेरिकेत सत्ता बदल असो किंवा अंतर्गत राजकीय दबाव, सध्या तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल तीव्र नाराजी आहे. देशांतर्गत रोजगार, सुरक्षा आणि संसाधनांवर पडणारा ताण यामुळे अमेरिकन सरकारनं आपल्या सीमांवर अत्यंत कडक धोरण अवलंबलंय. जे लोक देशात वैध व्हिसा शिवाय राहतात त्यांना थेट शोधून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता तिसरं कारण आहे व्हिसा ओव्हरस्टे. तर कारवाईच्या जाळ्यात फक्त सीमेवरून घुसणारेच नाही, तर कायदेशीर मार्गाने आलेले लोकही अडकले आहेत. अनेक जण टुरिस्ट, बिझनेस किंवा स्टुडंट व्हिसावर अमेरिकेत जातात आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तिथेच काम करत राहतात. याला व्हिसा ओव्हरस्टे म्हणतात. अमेरिकन यंत्रणा आता अशा लोकांचा डेटा ट्रॅक करून त्यांनाही नोटिसा पाठवत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायावर काय परिणाम होणार. तर ज्यांच्याकडे वैध कागदपत्र नाहीत अशा हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाले. अनेक जण कामावर जाण्यासही घाबरत आहेत, कारण कधीही आयसीईची टीम छापा टाकू शकते. लहान मुलं असलेली कुटुंब ज्यात एक पालक अनडॉक्युमेंटेड आहे त्यांच्यासमोर कुटुंब विभक्त होण्याची भीती आहे. दुसरं म्हणजे ज्या भारतीय विद्यार्थ्यांकडून व्हिसा नियमांचं थोडंसंही उल्लंघन झालं, म्हणजे अनधिकृत नोकरी असो किंवा शिक्षण सोडून देशात राहणं असो, अशा विद्यार्थ्यांनाही व्हिसा रद्द होऊन देशाबाहेर काढलं जाण्याचा धोका वाढलाय. त्यामुळं अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी वर्गातही चिंतेचं वातावरण आहे. आर्थिक दृष्ट्या पाहायचं झालं तर अमेरिकेतील भारतीय समुदाय हा तिथल्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे. टेक्नॉलॉजी क्षेत्र असो, लहान व्यवसाय असोत किंवा सेवा क्षेत्र भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे इतक्या नागरिकांची हकालपट्टी झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. शिवाय भारतातही या स्थलांतरितांच्या परतीचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव जाणवणार आहे, कारण अनेक कुटुंब ही अमेरिकेतून येणाऱ्या पैशांवर अवलंबून आहेत. दुसरीकडे भारत सरकारनं याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारतानं नेहमीच कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिलंय, बेकायदेशीर स्थलांतराचं समर्थन केलेलं नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं वेळोवेळी स्पष्ट केलंय. एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणून परत येण्याची परवानगी देण्याआधी भारत त्याची ओळख आणि नागरिकत्व नीट पडताळून पाहतो आणि पडताळणी पूर्ण झाल्यावरच पुढील प्रक्रिया राबवली जाते. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यातही या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रम्प सरकार आपले कायदे अधिक कठोर करत आहेत, पण भारतीय समुदायाला भीती, अनिश्चितता आणि विभक्त होण्याच्या शक्यतेला सामोरं जावं लागतंय. पुढील काळात ही संख्या आणखी वाढणार की यावर काही तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोवर अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी हा काळ अत्यंत चिंतेचा आणि सावधतेचा आहे, हे नक्की. बाकी तुम्हाला अमेरिका सातत्यानं करत असलेल्या कारवाईविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.